नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट. आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी नांदुरा येथे हिंदुत्ववादी सरकारने वृद्ध वारकरी कलावंतांना दिलासा द्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारू. धर्मभूषण वासुदेव महाराज शास्त्री, महाराष्ट्रातील वृद्ध वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार आणि कलावंतांसाठी प्रत्येक जिल्ह्यात तातडीने वृद्ध कलावंत मानधन समिती स्थापन करून त्यांना आधार देण्याचे काम राज्य सरकारने सुरू करावे, अन्यथा वारकरी धर्म परिषदेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी धर्मभूषण वासुदेव महाराज शास्त्री यांनी दिला. नांदुरा खुर्द येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानमध्ये 2 ऑगस्ट रोजी आयोजित एकदिवसीय वारकरी संवाद मेळाव्याच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सरकारने वारकरी आणि वृद्ध कलावंतांची होणारी उपेक्षा थांबवून तातडीने मानधन समित्या कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी वारकरी धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष विलास महाराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय महासचिव हभप प्रबोधनकार सतीशचंद्र रोठे पाटील, हभप रामभाऊ महाराज झांबरे, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज गोंगटे, जिल्हा सचिव नंदकिशोर निमकर्डे, शेख युनुस, हभप मनोहर कोल्हे, गजानन पाटील, मंदाताई सोनटक्के, नंदाबाई सोनोने, सुनंदा घाडगे, गंगाताई आदी मान्यवर उपस्थित होते. संत गजानन महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की अनंत कोटी आम्ही वाटलेली. मग तुम्ही कोणत्या गावावर रामभाऊला सांग, शास्त्री महाराजची इस्टेट म्हणजे काय. आता माझा जो मी वृद्धाश्रम चालू केलेला आहे, माझा जो आता 7 की 8 म्हातारे आहे. बिचारे कोणी म्हणते पोरं दारू पितात, कोणी म्हणते मारला, कोणी शिवाय देते, सासू अशी करते, म्हणजे ह्या गोष्टी सून अशी करते. किती लोक आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, नेहरू नगर आमच्या इथे एक गाव आहे, त्या लोकांकडे जमिनी नाही आहे. ते लोक असे एकदम मेहनतीची कामं करतात सकाळ संध्याकाळपासून. अशा मुलांसाठी आम्ही 3 वर्ष झाले अभ्यासिका काढलेली आहे. आश्रमात कुठे वागदाळ आश्रमात त्या खोल्या उपचार करून दिलेल्या आहे. त्या मुलांसाठी टेबल, खुर्च्या, पुस्तकं लागणारे, स्पर्धा परीक्षेत. मी तर शिकू शकलो नाही परिस्थितीमुळे मला शाळा सोडावी लागली. पण माझ्या मनात खंत राहून गेली की शिक्षण राहिलेले आपण यांच्या माध्यमातून करून घेतलं पाहिजे, म्हणून तिने अभ्यासिका काढलेली आहे. असे हजारो शेकडो कामं आहेत. झाडं लावण्याचं तर माझं तुम्ही मेळाव्याला आलेच तर इथं होटेकला उन्हाळा आठवला काय. तिथं ना कूलरचं काम, तिथं पंख्याचं काम नाही, फ्रीजचं काम नाही, काही नाही. एकदम थंडगार पाणी, थंडगार सावली. उन्हाळा म्हणजे आम्हाला आठवला का झाडं खूप लावलेली आहे, वेली खूप लावलेल्या आहे, त्याच्यामुळे ते आठवत नाही. आणि हे कार्य आपल्याला वारकरी संप्रदायाचं करायचं आहे. त्यांनी आदेश दिलेला आहे. यापुढे ग्रामशाखा निर्माण कराव्या लागतील. ग्रामशाखा मला करावं लागेल. आणि एका कार्यकर्त्यानं, तालुकाध्यक्षानं म्हणा, जिल्हाध्यक्षानं यांच्या जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी 5-5 शाखा तरी करायला पाहिजे. तेव्हा तुम्ही या वारकरी धर्म परिषदेचे सभासद होऊ शकता. अधिकृत सभासद म्हणून तुम्ही कार्यरत आहात, असे कार्य करा. नुसतं असं याच्याकरता मेळावे घ्यायचे नाही. पण दुसरा प्रश्न आहे की फसवणुकीचा प्रश्न जर रामभाऊनं तुम्हाला सांगितला. इकडे कुठेतरी पूर्णा काठावर एक मेळावा झाला, म्हणता की शासकीय प्रमाणपत्र तुम्हाला देतो, काय नसतं. प्याला पाणी नाही, जेवण नाही, पाणी मग काय ते जाऊ द्या, त्याचा मूलभूत गरजा राहिल्या. पण तुम्हाला जे खोटी आश्वासन